नमस्ते, मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करते। खूप सुंदर दिसणारे हा गोल्डन बँगल्स अगदी सहज पद्धतीने कसा बनवायचा ते आपण बघूया। त्यासाठी मी इथे असा बँगल बेस घेतलेला आहे। 2x8चा बँगल बेस आहे। 30 गेज वायर, 6 mm गोल्डन बीड्स, 5 mm पर्ल्स आणि 0.3 mm ची वायर। 1 mm चे गोल्डन बीड्स लागणार आहेत आपल्याला फ्लावर बनवण्यासाठी। तर नेहमीप्रमाणे 5 mm पर्ल आणि 1 mm चा गोल्डन बीड घालून अशा पद्धतीने आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, या पद्धतीने 7 किंवा 8 पर्ल्सचा एक फ्लावर आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे। आज आपण ही बँगल बेसला वायर रॅपिंग 3 प्रकाराने कशी करायची ते बघूया। ठीक आहे, तर सुरुवातीला 2 प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी बँगल्स ज्या पद्धतीने तयार केली ती पद्धत मी सगळ्यात शेवटी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे व्ह्यूअर्स पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। चला तर मग अशा पद्धतीने मी आता हे फ्लावर तयार केलेला आहे। या ठिकाणी मी 7 पर्ल्सचा फ्लावर बनवलेला आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही पर्ल्सच्या ऐवजी गोल्डन फ्लावर पण तयार करू शकतात। 6 mm चे जे गोल्डन बीड्स आपण घेतलेले आहेत बँगल्ससाठी त्याच बीड्सपासून तुम्ही गोल्डन कलरचा पण फ्लावर बनवू शकता। ठीक आहे, आता आपल्याला नेहमीप्रमाणे पहिल्या पर्लमधून असा हा वायर 2 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि मग झिगझॅग करत आपल्याला प्रत्येक पर्ल्समधनं अशी वायर काढून घ्यायची, म्हणजे आपल्या फ्लावरला व्यवस्थित सर्कल शेप येईल। त्यानंतर पहिली जी वायर आहे ती आणि जी लॉंग वायर आहे अशा दोन्ही वायरला आपण असं ट्विस्ट करून घेतलं आहे। छोटी वायर इथे कट करायची आहे आणि ही वायर आपल्याला वरच्या साईडला काढायची आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी नेहमी आपण ग्रीन किंवा रेड क्रिस्टल यूज करतो, तर त्याऐवजी मी इथे 6 mm चा गोल्डन बीड्स यूज करणार आहे जो आपण बँगलसाठी घेतलेला आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने हा गोल्डन बीड्स मी इथे यूज करते। समोरच्या पर्लमधून आपल्याला 2 वेळा ही वायर अशी रॅप करून घ्यायची आहे आणि 1 mm चे गोल्डन बीड्स घालून 6 mm चा जो गोल्डन बीड आपण घातलेला आहे त्याला कव्हर करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर मी आता इथे हे कंप्लीट करून घेते। यापुढेही आपण खूप सुंदर अशी ज्वेलरी, वेडिंग सीझनसाठी जी ज्वेलरी आवश्यक आहे, ब्रायडलसाठी जी ज्वेलरी आपण बनवणार आहोत तर ती तुम्ही नक्की बघा। ठीक आहे, खूप सुंदर अशी ज्वेलरी आपण यापुढे पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। अशा पद्धतीने आता गोल्डन बीड्सला सर्कल कंप्लीट होईल इतके 1 mm चे गोल्डन बीड्स मी इथे घालून घेणार आहे। आता आपल्याला हे दोन्ही बीड्स असे एका ठिकाणी घेऊन समोरच्या पर्लमधनं 1 ते 2 वेळा असे देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर 3 ते 4 ठिकाणी आपल्याला हे गोल्डन बीड्स लॉक करून घ्यायचे आहेत। तर प्रत्येक 2 पर्लमधनं वायर काढून अशी गोल्डन बीड्समधून खालच्या बाजूला आपल्याला काढून घ्यायची। अशा पद्धतीने आपले हे गोल्डन बीड इथे लॉक होतील। ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बँगलला 2 फ्लावर पण लावू शकता किंवा गोल्डन फ्लावर लावू शकता। फ्लावर नाही लावलं तरी पण हे बँगल्स खूप सुंदर वाटतात। पर्ल्स बँगलसोबत किंवा ग्रीन कलरच्या बँगलसोबत ब्रायडलसाठी तर खूप सुंदर लुक येतो। तुम्ही कशाही पद्धतीने मिक्स आणि मॅच करू शकता। आता हे 3 ते 4 ठिकाणी आपल्याला व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे। खूप सुंदर असा आपला फ्लावर तयार झालेला आहे। आता बँगल बेसला कुठल्या पण एका होलमधून हे फ्लावर आपल्याला इथे असं अटॅच करून घ्यायचं आहे। या ठिकाणी स्क्रूवाला बँगल नसल्यामुळे आपण कुठे पण हे फ्लावर अटॅच करून घेऊ शकतो। ठीक आहे, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी करते आहे अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे फ्लावर असं अटॅच करून घ्यायचं आहे। फ्लावर बनवताना मी 0.3 mm ची वायर यूज केलेली आहे, पण ह्यानंतर आपल्याला
गोल्डन बीड्स हे 30 गेज वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता इथे मी वायर कट केलेली नाही आहे. वायर ही बँगल बेसच्या आतल्या बाजूने अशी वरच्या साईडला काढून घ्यायची आहे आणि ह्याच वायरला आपल्याला 30 गेजची वायर अटॅच करायची आहे. तर ही वायर मी अशी काढून आणि फ्लॉवरची जी 0.3 mm ची वायर उरलेली आहे त्या वायरला असा ट्विस्ट करून इथे पॅकिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला 6 mm चे जे गोल्डन बीड्स आहेत ते ह्या 30 गेजच्या तारमध्ये घालून घ्यायचे आहेत. तर बँगलला कवर होतील इतके गोल्डन बीड्स मी आता इथे घालून घेते आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यापुढे पण तुम्हाला ज्या प्रकारची ज्वेलरी शिकायची असेल ते व्हिडिओज हवे असतील तर तसे पण कमेंट करू शकतात. मी तुमच्यासाठी तसे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बँगल्सच्या साईज इतके गोल्डन बीड्स या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत. आता ही तार फ्लावरच्या साईडला जो होल आहे त्या होलमधून अशी खालच्या साईडला मी इथे काढून घेणार आहे. ठीक आहे. लवकरच आपण पाखे कसे तयार करायचे ते पण बघूया. एका ताईंची मला कमेंट होती की पाखे कसे तयार करायचे ते सांगा. तर लवकरच मी आता पाखे कसे तयार करायचे हा व्हिडिओ पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चॅनलवर नक्की बनून राहा. ठीक आहे. अशा पद्धतीने आता ही वायर रॅपिंग आपण अशा पद्धतीने जर केली, जसे आपण गहू तोडे बनवले होते त्या पद्धतीने केली तर ही बँगल थोडी ब्रॉड असल्यामुळे ही वायर विजिबल होते आणि खूप जास्त विजिबल होते. तर अशा वेळेला आपण या ठिकाणी मोती किंवा गोल्डन बीड्सचा यूज करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने मी 1 mm चे गोल्डन बीड्स घालून घेतले आहेत आणि आपल्याला बरोबर गोल्डन बीड्सच्या दोन्ही साईडला येतील अशा पद्धतीने हे गोल्डन बीड अशा पद्धतीने घ्यायचे आहेत आणि अशी वायर रॅपिंग करून पण तुम्ही ही बँगल्स कंप्लीट करू शकता. म्हणजे काय होईल की जी वायर विजिबल होते तर ती विजिबल होणार नाही आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. ठीक आहे. अशा पद्धतीने गोल्डन बीड्सचा पण यूज होऊ शकतो किंवा अशा पद्धतीने मी इथे 2 mm चे पर्ल्स घेतलेले आहेत. आपण पर्ल्सचा फ्लॉवर इथे यूज केला त्यामुळे इथे तुम्ही पर्ल्स पण यूज करू शकतात. ठीक आहे. तर ही वायर आपली अशी विजिबल होणार नाही आणि बँगल्सचा लुक पण खूप सुंदर येईल. हे बघा, प्रत्येक गोल्डन बीडच्याच दोन्ही साईडला अशा पद्धतीने पर्ल्स घेतले की त्याचा लुक चेंज होईल आणि खूप सुंदर दिसतील. बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही पद्धतीने बँगल्स रेडी करू शकता. आता मी या ठिकाणी पर्ल्स किंवा गोल्डन बीड्सचा वापर न करता ही तार बॉल चेनच्या मधून कशी काढली ते आपण आता बघूया. हे बघा, बॉल चेनच्या मध्ये जो गॅप आहे त्या गॅपमधून आपण ही वायर वर काढली आणि गोल्डन बीड्सच्या साईडने पण आपल्याला बॉल चेनच्या गॅपमधूनच ही वायर काढून घ्यायची आहे. 30 गेजची जी वायर आपण घेतली आहे तर ती जास्त विजिबल होणार नाही आणि बँगल्सचा लुक खूप सुंदर येईल. आता या ठिकाणी प्रत्येक बीड्समधून न घेता मी 2-3 गोल्डन बीड्स सोडून आणि चौथ्या गोल्डन बीड्सच्या आणि तिसऱ्या गोल्डन बीडच्या मधून अशा पद्धतीने ही वायर रॅपिंग करून घेतलेली आहे आणि बँगल्सचा फायनल लुक कसा येईल ते आपण बघूया. ठीक आहे. ही 30 गेजची वायर थोडीशी बेंड करून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन जायला मदत होते आणि अगदी सहजपणे आपल्याला ती बॉल चेनच्या मधून काढता येते. आता ही बॉल चेन आपण थोडा ब्रॉड बँगल बेस जर घेतला तर त्याला दोन्ही साईडला अशी बॉल चेन आपल्याला ग्लूच्या साह्याने पण अशी फिक्स करून घेता येते. ठीक आहे. या पद्धतीने पण तुम्ही B7000 ग्लू यूज करून अशी बॉल चेन स्टिक करून घेऊ शकता. आता या पद्धतीने मी प्रत्येक
तिसऱ्या आणि चौथ्या बीटच्या मधून ही वायर अशी रॅपिंग करून घेते आणि आपले बँगल्स किती सुंदर अशा बनून तयार होतात ते तुम्ही बघू शकता। ग्रीन किंवा रेड बँगल्सवर किंवा मोत्यांच्या बँगल्सवर पण मिक्स मॅच करून ह्या बँगल्स खूप सुंदर दिसतात। यानंतर पण आपण बँगल्सचे 1-2 प्रकार बघणार आहेत जे की वेडिंग सीझनसाठी खूप परफेक्ट असणार आहेत। ठीक आहे, तर येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। 30 गेजची वायर मी या ठिकाणी यूज केली कारण 0.3 mm ची वायर ही काही दिवसांनी काळी पडते आणि बँगल्सचा लुक बदलून जाईल, त्यामुळे इथे मी 30 गेजची वायर यूज केलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे आपले बँगल्स अगदी सहज आणि कमी वेळात बनवून आपली तयार झालेली आहे। तर या बँगल्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।